बानू अहो काय वाघ बघितला का काय? ए गपाई तुला काय कळतंय बानू? अरे रंगा काय झालंय ते तर सांग. तुम्ही गबासा की दोघी हा? काय रे रंग्या कशा पायी वरडतोयस? ते माळसा देवी गाड्यावर आले ते. म्हाळसा देवी गडावर आले ती? चांगलं झालं. देवी आल्या ती आणि कुणाला बी काय बी कळलं नाही. वय देवी आल्या तर नगर नाही वाजलं, उत्सव नाही झाला. ते परदानजी आणि लक्ष्मी देवी दोघं बी गेली होती, ते घेऊन आले ती. आणि माळसा देवींचं आई बाप बी आले ते. चांगलं झालं बघ, डोसक्यावरचं वजन उतरलं माझ्या. बानू आता तुला सावध राहावं. म्हणजे देवींचे आई बाप आले आहे ती आणि त्यांना आता समज कळलंच असणार. ते हाता आलं म्हणजे गप बसणार आहे ती का? हुन काय होईल? मला हे वाडा सोडून जावं लागेल. किंवा तर मी अगोदरच जाणार होते, पण असं काय होईल असं मला नाही वाटत. देवींचा राग शांत झाला असेल तेव्हा तुम्ही काळजी करू नका. ए गपाई तुला काय ठाव? आई काय खोटं सांगते बाई? आता तुम्ही दोघं बी भांडू नका, बघूया काय होतंय ते. अहो कसला विचार करताय? अरे देवी, आपण कधी आलात? तुम्ही विचारात गढून गेला होतात ना तेव्हाच. कसला विचार करत होता तेवढा? देवी, या कृतयुगामध्ये श्री महादेवानी मार्तंड भैरव अवतार धारण केला, मणी आणि मल्लाचा वध केला, त्रैलोकीचे साम्राज्य देवांना पुन्हा मिळवून दिले. हे केवळ आणि केवळ श्री खंडेरायांच्यामुळेच घडले आहे. या निमित्ताने आता षडरात्रोत्सव साजरा होतोय. श्री खंडेरायांच्या दर्शनाला मीही जाईन म्हणते. मीही येते तुमच्या बरोबर. त्या निमित्ताने आपली बानूशी भेट होईल. नारायण नारायण. नारद मुनी आपण? मुनिवर, आज आपण अकस्मात स्वर्गलोकी कसे येणे केलेत? देवेंद्र, मी तुमच्यासाठी एक निरोप घेऊन आलो आहे. श्री खंडेरायांनी तुम्हाला बोलवले आहे. पण कशासाठी? देवेंद्र, श्री खंडेरायांना तुमच्यावर एक महत्वाचे कार्य सोपवायचे आहे. कोणते कार्य मुनिवर? बानूने जेजुरी सोडून जावं यासाठी श्री म्हाळसा देवींनी आग्रह धरला होता. अर्थात श्री खंडेरायांनी तसं होऊ दिलं नाही, परंतु त्यामुळे श्री म्हाळसा देवींचा राग अनावर झाला आणि त्या स्वतःच जेजुरी सोडून निघून गेल्या. हे कधी घडलं? आम्हाला यातलं काहीच माहिती नव्हतं. माझ्या आराध्यांनी आणि श्री म्हाळसा देवींच्या माता पित्यांच्या आग्रहामुळे श्री म्हाळसा देवी जेजुरीत आल्या खऱ्या, परंतु त्या तिथे थांबतीलच हे काही सांगता येत नाही. यात मी काय सहाय्य करावे? ते श्री खंडेराय तुम्हाला सांगतीलच, परंतु तुर्तास मला असे वाटते की श्री म्हाळसा देवींना जेजुरीत थांबवण्याच्या प्रयत्नात तुमचे सहाय्य लाभेल. पण मुनिवर, म्हाळसा देवी जर जेजुरी सोडून गेल्या तर त्यांचे सर्व अधिकार माझ्या कन्येला बानूला मिळतील, खरं आहे ना? स्वाभाविक आहे. मग मला सांगा मुनिवर, माझ्या कन्येला जर ते सर्व अधिकार मिळणार असतील तर श्री म्हाळसा देवींना मी का थांबवावं? नारायण नारायण. देवेंद्र, तुम्हाला हा प्रश्न पडणं स्वाभाविक आहे, परंतु काळच असा आहे की तुम्हाला हा विचार बाजूला ठेवावा लागेल. कृतयुगातील ही शिवलीला पूर्ण होण्यासाठी हे अत्यंत आवश्यक आहे हे ध्यानात ठेवा. श्री खंडेराय हेच श्री महादेव आणि श्री महादेव हेच श्री खंडेराय आहेत आणि श्री पार्वती देवी म्हणजेच श्री म्हाळसा देवी हेही तुमच्या स्मरणात असू दे. मुनिवर, मी केवळ
एक शक्यता वर्तवली. कोणत्याही पित्याच्या मनात हे येणे हे अत्यंत स्वाभाविक आहे असे आपणच म्हणालात. आणि मुनिवर, श्री महादेव आणि श्री पार्वती देवी म्हणजे श्री खंडेराय आणि श्री म्हाळसा देवी आहेत हे मी कदापि विसरलेलो नाही. नारायण नारायण. आणि मुनिवर, आपण येण्यापूर्वीच मी शचीदेवींना सांगत होतो की या षडरात्रोत्सवाच्या निमित्तानं श्री खंडेरायांच्या दर्शनाला आपणही जाऊ. नारायण नारायण. या निमित्ताने तुमची आणि बानूची भेटही होईल. तर मग मुनिवर, मी लगेचच श्री खंडेरायांची भेट घेईन. नारायण नारायण. उत्तम. माझे कार्य पूर्ण झाले. आता मी येतो. नारायण. म्हाळसा, तुझा अजून माझ्यावर राग आहे का? तो असा अचानक निघून जाईल असं कसं वाटलं तुम्हाला? माझ्या मनात जे शल्य आहे ते इतक्या सहजासहजी संपणार नाही. जरी तू माझ्यावर रागवली असलीस तरी तुझ्या पुन्हा जेजुरीत येण्याने मला आनंदच झाला आहे. खरंच? आता हे मी सिद्ध करावं अशी तुझी अपेक्षा आहे का? असा तुझ्या जेजुरीत येण्याने सर्वांनाच आनंद झाला आहे. सर्वत्र चैतन्याचे वातावरण आहे. जसा माझ्या प्रजेचा माझ्यावर जीव आहे तसा माझा देखील त्यांच्यावर जीव आहे आणि त्या प्रेमासाठी मला इथे यावं लागलं. असं हे तू असं का बोलत आहेस? ही जेजुरी तुझी आहे. ह्या जेजुरीची तू साम्राज्ञी आहेस. आणि तुमची पत्नी सुद्धा. पण ह्यावेळी मला सम्राज्ञीच्या भूमिकेत येणं भाग पडलं असं म्हटलं तरी वावगं ठरणार नाही. किंवा आईवडिलांच्या आग्रहाखातर एका मुलीने घेतलेला निर्णय. म्हणजे जर तुझ्या आई वडिलांनी तुला आग्रह केला नसता तर तू पुन्हा या जेजुरीत आलीच नसतीस का? तशीच इच्छा होती माझी, पण मला यावं लागलं. मला आता असं वाटतंय की जेजुरी सोडून मी नेवासेला जाऊन चूकच केली. जर मी नेवासेला गेलेच नसते तर आईबाबांनी मला आग्रह केला नसता आणि मी पुन्हा जेजुरीत आले नसते. हे तुझं हे असं वागणं खरंच आवश्यक आहे का हा विचार तुझ्या मनात कधीच आला नाही? मी कशी चुकीचं वागले आहे हे तुम्ही मला सांगायला आलात का? म्हाळसा, तुझ्या मनात जे आहे ते तू ठरवावंस. ह्याशिवाय मी अजून काय सांगणार? मी केवळ इतकंच सांगेन की तू देखील ह्या जेजुरीत हवी आहेस. मी देखील. ह्यातच तिचं असणं इथे येतं हे पुन्हा एकदा सिद्ध झालं आहे. पण हे असं होणं अशक्य तर नाही ना? आपण या विषयावर नको बोलायला. आपण बऱ्याचदा या विषयावर बोललो आहोत. यातून काही निष्पन्न होईल असं मला वाटत नाही आणि तुम्ही असं कधीही होऊ देणार नाही याची मला खात्री आहे. माझ्या समाधानासाठी का होईना पण तुम्ही हा निर्णय घेणार नाही. मी जेजुरीत आले खरे, पण काही दिवस थांबेन आणि परत निघून जाईन. यावेळी कुठेतरी एकांतात जाईन जिथे मला जेजुरीत येण्याचा कोणीही आग्रह करणार नाही. म्हाळसा,
तू ही जेजुरी सोडून गेलीस ह्याचे सर्वांनाच दुःख झाले होते, परंतु गणेशने देखील तुझ्याकडे जाण्याचा हट्ट धरला होता. हवं तर यावेळी त्याला देखील माझ्या बरोबर घेऊन जाईन. आणि त्याने जर पुन्हा जेजुरीत येण्याचा हट्ट धरला तर तो असं नाही करणार, कारण मला ज्याचं दुःख आहे ते त्याला ठाऊक आहे. तो स्वतःहून असं म्हणणार नाही. म्हाळसा, अनेकदा आपण घेतलेले निर्णय हे अयोग्य आहेत हे आपल्याला काही काळानंतर कळतं. तसं असेलही, पण माझ्या बाबतीत असं होईल असं मला वाटत नाही. कारण मी कितीही वेळा याचा विचार केला तरी मला असं वाटत नाही की मी काही चुकीचा निर्णय घेतला आहे. म्हाळसा, थांब. म्हाळसा, तू ही जेजुरी सोडून गेलीस आणि पुन्हा या जेजुरीतच आलीस. ह्यामागे निश्चित काहीतरी प्रयोजन आहे, असं नाही तुला वाटत? आईबाबांनी आग्रह केला म्हणून. तेच, त्यांनी तुला आग्रह करावा. कदाचित ह्यामागे काही प्रयोजन असावं, काही कारण असावं. हा विचार मी देखील करते आहे. बाबांचं मी समजू शकते, पण आईने मला का आग्रह केला? आईचं वागणं काहीतरी निराळं होतं. ही एकमेव गोष्ट आहे जी मला कळली नाही. म्हणजे त्यांना देखील मनापासून हेच वाटत आहे की तू इथे जेजुरीतच थांबावं, इथून जाऊ नये. आई वडील म्हणून त्यांची भूमिका योग्य असेलही, पण मी इथे थांबेन की नाही हे मला आत्ता सांगता येणार नाही. काही दिवसानंतर कुठेतरी एकांतात एकटे निघून जाईन मी. येते मी. भविष्यात काय घडणार आहे हे ह्या क्षणी सांगता येणार नाही, परंतु एक मात्र निश्चित आहे, हे सारं काही आता लवकरच अंतिम सत्याच्या दिशेने जाणार आहे. या देवा, जेजुरीत आल्यापासून आपली सविस्तर अशी भेट झाली नव्हती, म्हणूनच आज आपल्या दर्शनासाठी इथे आलो. आपल्या ध्यान साधनेत आम्ही व्यत्यय तर आणला नाही ना? नाही तिम्माशे. श्री खंडेराय म्हणजेच महादेव आणि महादेव म्हणजे श्री खंडेराय आहेत. आजवर हे सत्य ह्यांना ठाऊक होतं, पण आता ते मलाही कळालं आहे. माझ्या हातून काही चूक झाली असेल तर मला क्षमा करा. नाही, तुमच्या हातून कुठलीच चूक नाही घडली. कन्येच्या संसारासाठी तुम्ही तिला सहाय्य करायचा विचार केला, हे अयोग्य नाही. कोण कोणाची आई आणि कोण कोणाची लेक हा प्रश्नच आहे देवा. माझ्या पोटी साक्षात पार्वती देवींनी म्हाळसेच्या रूपाने जन्म घेतला, ह्यातच मी कृतकृत्य झाले. पण काय? आपण निसंकोचपणे बोला. माझ्या लेकीला केवळ इतकंच वाटत आहे की त्या बानूने या जेजुरीतून निघून जावं, तिच्या संसारात ती नको. आता ह्यात मी तरी तिला काय सांगणार? देवा, आता तुम्हीच ह्यातून काहीतरी मार्ग काढावा.
म्हाळसेला जे काही हवं आहे ते शक्य होणार नाही, हेही तुम्ही समजून घ्यावं. देवा, हे सारं माझ्या बुद्धीच्या आकलना पलीकडचं आहे. पण खरंच यातून काहीच मार्ग निघणार नाही का? म्हाळसाला होणारा त्रास बघवत नाही आता. परंतु हे सारं काही तिच्याचमुळे होतं आहे हे ध्यानात घ्या. ती स्वतः माया निर्माण करणारी आहे, माया खेळणारी आहे. साक्षात पार्वतीचे रूप, साक्षात आदिशक्तीचे रूप आहे ती. पण हे ह्या कृतयुगात होणे हे स्वाभाविक आहे, कारण हा निर्णय पार्वतीचाच होता. परंतु म्हाळसेला ह्याचे स्मरण नाही. परंतु जेव्हा तिला ह्याचे स्मरण होईल तेव्हा ही शिवलीला, हे अवतार कार्य संपेल. परंतु त्यासाठी म्हाळसा आणि बानू ह्या दोघींनाही जेजुरीत थांबणे आवश्यक आहे. तिला होणारा त्रास, तिला होणारं दुःख पाहून एक आई म्हणून मला खूप यातना होतात. ते मी दूर कसं ठेवू? जरी म्हाळसा पार्वती देवींचं रूप असलं तरीही हे मनुष्य जन्माचे भोग आहेत, ते तर भोगावेच लागणार. मी एक विचारू का देवा? त्या बानूनं जेजुरीतून न जाण्यासारखं काय आहे? हे मला ह्या क्षणी सांगता येणार नाही. या जी, आत या. कशी आहेस? मी बरी आहे. शुभम भवतु. या आत या जी, या. प्रभू, नारायण नारायण. प्रणाम प्रभू. मुनिवर, तुमच्यावर जे कार्य सोपवलं होतं ते पूर्ण झालं की नाही? प्रभू, देवेंद्र आले आहेत. जर देवेंद्र जेजुरीत आले आहेत तर ते गडावर का दिसत नाही? ते बानूकडे गेले असावेत. ते कोणत्याही क्षणी गडावर येतील. मी आज तुमच्यासाठी काय बा घेऊन येते. थांब बानू, ज्यासाठी आम्ही इथे आलो आहोत त्यावर आपण बोलूया. बर, काय झालं? काय बोलायचं आहे जी? श्री म्हाळसा देवी गडावर परत आलेल्या आहेत. त्या इथे राहतीलच असं नाही, पण त्यांना थांबवण्याचे कार्य आता माझ्यावर सोपवलेले आहे. आत्ताच त्या आल्या आहेत ती आणि लागलीच जाणार आहेत. अगदी तसंच नाही, पण बानू, आता माझ्यासाठी दोन कार्य अत्यंत महत्वाची आहेत. श्री म्हाळसा देवी जर इथून जाणार असतील तर तुला तुझे मानाचे स्थान मिळवून देणे, आणि जर त्याही इथेच राहणार असतील तर तुझेही स्थान अढळ राहील